जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। सोलापूर येथील श्री जीवेश्वर मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या स्वकुळ साळी समाजाच्या सामूहिक उपनयन संस्कार सोहळा आज सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी सत्यविजय कन्व्हेन्शन हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। या सामूहिक उपनयन संस्कार सोहळ्यात देशभरातील 102 बटूंचे उपनयन संस्कार विधी करण्यात आले। प्रारंभी अखिल भारतीय स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष श्री रमेश चिल्लाळ, महाराष्ट्र स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक दांडेकर, ज्ञातिगृह संस्था आळंदीचे अध्यक्ष चंद्रकांत हावरे, मुंबई येथील समाज बांधव श्री अविनाश साळी, अजित साळी, डॉक्टर संध्या वैद्य एकबोटे, ठाणे स्वकुळ साळी समाज अध्यक्ष व श्री व सौ अष्टेकर दाम्पत्य, सोलापूर स्वकुळ साळी समाजाच्या अध्यक्षा सौ शांताबाई केंदोळे, श्री जीवेश्वर मंडळाचे अध्यक्ष उमेश गायकवाड, सोलापूर जिल्हा स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष नंदुदादा सपार, स्वकुळ समाजाचे सचिव जयहरी साखरे यांच्या हस्ते श्रीराम अयोध्या मंदिराचे गाभारा स्टेज सजावट उद्घाटन करून सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। सद्गुरुदेव श्री श्रीनिवासजी काटकर यांनी निर्देशित केलेल्या श्री विद्या महायोग परंपरेला अनुसरून असलेला हा उपनयन संस्कार विधी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री राम व श्री भगवान जीवेश्वर माता, अंकिनी माता, दशांकिनी व गायत्री माता यांच्या प्रतिमेचं पूजन, बुद्धी प्रज्वलन करून मुख्य आचार्य किरण उपाध्याय गुरुजी व व्यंकटेश कुलकर्णी गुरुजी पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पूजा, जयगान, गायत्री मंत्र उपदेश, यज्ञोपवीत धारण विधी, हवन विधी, नगर प्रदक्षिणा, मातृभोजन आदी विधी मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडले। यावेळी सोलापूर शहर, जिल्हा, महाराष्ट्र राज्यासह देशभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉक्टर रुपेश शेडके यांनी केलं, तर आभार श्री जीवेश्वर मंडळाचे अध्यक्ष उमेश गायकवाड यांनी मानलेत। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर, जिल्हा, महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यातील संस्था व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतला।